पालकांनो, ज्यावेळेला मुलं असं म्हणतात की माझ्याच्याने अभ्यासच होत नाही, खूप स्ट्रेस आहे, सारखं माझं मन डिस्ट्रॅक्ट होतं, मोटिवेशनच नाही. जेव्हा आपण मुलांकडनं बऱ्याच वेळेला हे ऐकायला लागतो त्यावेळेला आपल्याला असा प्रश्न पडतो की खरोखरच आज शिक्षण इतकं कठीण झालं आहे का? पण थोडा विचार केला की जाणवतं आपल्या मुलांकडे आज काय नाही आहे. चांगली शाळा दिली आहे तुम्ही, त्यांना चांगले शिक्षक आहेत, ट्युशन्स आहेत, इंटरनेट आहे, मोबाईल आहे, अभ्यासासाठी सगळ्या सुखसुविधा आहेत. इतकंच नाही तर मित्रांबरोबर ट्रीट द्यायला आणि ट्रीट घ्यायला खिशात पैसे खुळखुळत आहेत. ट्रीपला जाता येत आहे, फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर हॉटेलिंग, बर्थडे पार्ट्या, सगळ्या आवडीनिवडी पूर्ण होत आहेत. मग असा प्रश्न पडतो की इतकं सगळं असूनही मुलं स्ट्रगल आहे असं का म्हणतात अभ्यासाला? आपण ज्याला स्ट्रगल म्हणतो तो कदाचित मानसिक आहे की काय मुलांच्या बाबतीमध्ये, की त्यांचं लक्ष लागत नाही, मोबाईलचा सारखा वापर चाललेला असतो, सोशल मीडियाचं आकर्षण आहे, अपयशाची भीती आहे आणि कधीकधी तर नुसताच कंटाळा आलेला आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की पूर्वी जी परिस्थिती होती ती वेगळी होती. पूर्वी आपण सगळ्यांनी आपल्या शिक्षणासाठी खरोखर खूप संघर्ष केला. आपल्यापैकी काहींना जर फीसुद्धा भरता आली नाही, काहींना शिकण्यासाठी घराबाहेर पडून कामं करावी लागली, पैसे कमवावे लागले. वर्षभरात फक्त 3-4 वह्या मिळायच्या. आपल्या आधीच्या भावंडाची पुस्तकं आपण वापरायचो किंवा जुनी पुस्तकं वापरायचो. त्यावेळेला आपल्या मनामध्ये हा प्रश्न होता की मला शिकता येईल का? आजचा प्रश्न थोडा वेगळा आहे. मला अभ्यास करायची इच्छा नाही, का नाही? हा या 2 वाक्यांमध्ये दडलेला खूप मोठा फरक. आपल्याला होतं की मला शिकता येईल का, आणि आजच्या मुलांना असं वाटतं की मला अभ्यास करायची इच्छा का नाही आहे. पालकांनो, पूर्वी सुखसुविधांचा अभाव होता. आज सुविधा आहेत, पण एका गोष्टीची कमतरता आहे, ती म्हणजे जाणीव कमी पडते. शिकावं काय, कशासाठी मुळामध्ये हा उद्देश किंवा हेतू किंवा गोल किंवा ध्येय किंवा मोटिव्ह मुलांच्या मनामध्ये अजिबात नाही आहे. आजकाल मुलांना असं वाटतं की अभ्यास म्हणजे फक्त स्ट्रेस आहे, फक्त प्रेशर आहे, खूप ताण आहे. खरं पाहिलं ना तर शिक्षण म्हणजे फक्त मार्क्स नाहीत, फक्त परीक्षा नाही, तर स्वतःचं भविष्य घडवण्याची ती एक संधी आहे. आणि ही संधी सगळ्यांना मिळत नाही हे आपल्या मुलांना अजून कळत नाही आहे. आजही या जगामध्ये अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना शिकायचं आहे पण शाळेत जाता येत नाही, पुस्तकं नाहीत, परिस्थिती नाही. आणि आपल्या मुलांकडे सगळं आहे पण इच्छा कमी पडते. मुलं आळशी आहेत का? असं नाही, पण मिळालेल्या संधीची किंमत त्यांना कळत नाही आहे. आपल्याला मिळालेल्या सुविधांची त्यांना आपण जाणीव करून द्यायला हवी. पालकांनो, प्रश्न हा नाही की तुम्हाला काय मिळालं आहे, प्रश्न हा आहे की तुम्ही त्या संधीचं सोनं करता की नाही, तुम्ही त्या संधीचं काय करता. पूर्वी शिकता येईल का असा प्रश्न, पण आता शिकायची इच्छा का होत नाही असा प्रश्न. म्हणून मुलांना दिशा देणं, त्यांना जाणीव देणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण तरच मुलांमध्ये बदल घडू शकेल. संधी सगळ्यांना मिळते, पण संधीचं सोनं करणं हे मुलांनो तुमच्या हातात आहे, याची जाणीव आपल्याला त्यांना द्यायला हवी. आणि आपल्याला ही संधी मिळाली आहे शिकण्याची, याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करा, हेही आपल्याला मुलांना सांगायला हवं आहे. पालकांनो, काही गोष्टी या जाणीवपूर्वक शिकवाव्या लागतात, सांगाव्या लागतात. त्यांना त्या संस्काराच्या रूपामध्ये द्यायच्या असतात, कारण त्यांना सहजासहजी या गोष्टीची कल्पना येऊ शकत नाही. म्हणून त्यांना देऊया थोडी जाणीव की तुम्हाला संधी मिळालेली आहे, याबद्दल तुम्ही कृतज्ञ व्हा. धन्यवाद.